तू वेगळी दिसतेस. माझ्या आईच्या आईनी मला असं सांगितलं होतं की आमच्याकडे एक भिकारीण आली होती. चल गो, ह्या शपथ सांगते, हा तू कशी काळी, तुझी मम्मा कशी गोरी वगैरे. तुझे शाकुंतलचे फोटो मी बघितले. हो हो, म्हणजे ते बोल्डच होतं. तसं खूपच बोल्ड होतं. तेव्हाची प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय होती? आपला मराठी प्रेक्षक हा अतिशय पुढारलेला प्रेक्षक आहे. पण ते अदरवाईज गिरीश काका म्हणाले तसं तू असं मुद्दाम काढते स्टेजवर आवाज. असं मुद्दाम नाही काढत, पण माझा आवाज खूप बेसला जाऊ शकतो. आणि मग असं आम्ही खरंच 16 वर्षाच्या होतो. तर मला एकदा तो म्हणाला, तू, मी वाक्य बोलत होते, त्यांनी समोरनं असे माझे खांदे दाबले. मी स्वातीला पण मी उभं केलंय स्टेजवर वगैरे असं नाही नाही. स्त्री सुलभ लज्जा हे काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. आय एम ब्युटिफुल, वाय शुड आय कव्हर माय सेल्फ. मला खूप मज्जा येते. मला खूप मज्जा येते. मी बघत बसते ते सगळे त्यांचे तमाशे जे काय चालतात. म्हणजे आत्ता सुद्धा थिएटर्सची अवस्था फार बरी नसते अनेक ठिकाणी. तेव्हा तर नाहीच. त्यात टॉयलेट्स वगैरे म्हणजे सगळीच. बापरे हो. म्हणजे कोणाची अफेअर्स होतात वगैरे याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण आज आफ्टर ही इज नो लॉंगर विथ मी, आय डोंट नो माझ्या डोक्यात काय झालंय, पण मला फक्त त्याच्या चांगल्या गोष्टी आठवतात. पण मला इतके विनोदी ड्रायव्हर्स मिळाले. एक ड्रायव्हर माझा होता, तो सेम टू सेम लादेन सारखा दिसायचा. मला खूप आठवतं. तसं तुम्हाला एकदा सांगितलेली गोष्ट मला आत्ता आठवते की तुझी काय तू, मला माहिती आहे मी आता इथे सांगणं बरोबर आहे का, पण तुला वुमन की बात या आपल्या खास सेगमेंटसाठी आपल्या सोबत आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 3 दशकांची विश्वासार्ह परंपरा. आणि आमच्या होस्टना उठावदार लुक दिलाय प्रथा सारीजने. आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत बर्वा स्किन थेरपी. अस्सल तुपापासून बनलेली नैसर्गिक उत्पादने त्यांच्याकडे आहेत. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले आर पार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज अजून एक मास्टर क्लास आपल्याकडे आहे. मास्टर क्लास म्हणजे अभिनयाचा तर आहेच, पण 50 वर्ष धडपडून स्वतःचं करिअर करणाऱ्या एका बाईच्या आयुष्याबद्दलचा हा सगळा प्रवास, त्याचा हा मास्टर क्लास आहे, त्या अनुभवाचा हा मास्टर क्लास आहे. एक अशी अभिनेत्री जी रंगमंचावर येऊन उभी राहिली की आपलं दुसरीकडे कुठेच लक्ष जात नाही. याचं कारण काय, तो एक्स फॅक्टर काय, हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पण मी ज्या दिवशी या अभिनेत्रीला पहिल्यांदा स्टेजवर बघितलं तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तिच्या प्रेमात आहे. म्हणजे हा माझा मला कदाचित मी थोडीशी बायस्ड असेन तिच्या बाबतीत असंही कधी कधी वाटतं. इतकी मला ती आवडते. स्वाती चिटणीस. टू मेनी कॉम्प्लिमेंट्स. अगं पण काही मी खरंच काही करू शकत नाही. आणि मी तुला गंमत सांगते, मला माहित नाही मी हे तुला पूर्वी कधी सांगितलंय का. मी पहिल्यांदा जेव्हा 11वीत असताना फर्ग्युसनमध्ये पुरुषोत्तम करंडकच्या तेव्हा त्यांनी तिथे एक छोटीशी ऑडिशन घेतली होती आणि घेणारी कोण होती, सोनाली कुलकर्णी. बरं. म्हणजे सिनियर सोनाली कुलकर्णी अर्थात. तर ती नाटक तिने लिहिलं होतं नाटक आणि ती बसवणार होती. आणि आमच्या त्या कॉलेजच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या इथे काहीतरी एक त्यांनी लावलं होतं, चिठ्ठीसारखं एक लावलं होतं की ज्यांना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी इथे इथे या वर्गामध्ये या. तर त्याप्रमाणे मी A2 वगैरे कुठल्या तरी त्या वर्गामध्ये गेले आणि कार्टी काळजात घुसली ह्या तुझ्या नाटकातला एक पॅसेज मी परफॉर्म करून दाखवला होता, ज्याच्या नंतर तिने मला नाटकात घेतलं होतं. आणि तिथून पुढे मी आता गेली काय 25-30 वर्ष काम करते. तर तिथपासनं माझ्या बरोबर तू आहेस मुळात. थँक्यू. आणि ते तुझं कार्टी काळजात घुसली नाटक त्याची मी पारायणं केली आहेत, कारण त्याची व्हिडिओ कॅसेट आमच्याकडे होती. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी अक्षरशः त्याची पारायणं केली आहेत त्या नाटकाची. आणि मला ते इतकं आवडायचं ना, तू आणि मोहन काका, मोहन जोशी. मी त्या नाटकाची तुला गंमत सांगू. आम्ही नातीगोती करत होतो आणि कलावैभवला 3 नाटकं घेऊन दिल्लीला जायचं होतं. तर त्यांच्याकडे 2च होती, दुसरा सामना आणि नातीगोती. तर 3रं नाटक करायचं म्हणून कार्टी काळजात घुसली करायचं ठरवलं. मोहननी हो करतो. आणि मला मोहन तोंडवळकरांनी विचारलं, म्हटलं मी नाही करणार, एकदा केलेलं नाटक कोण करणार परत. तर ते मला म्हणाले, तू वाचून तर बघ, तू वाचून बघ आणि मग तू सांग मला. तर आम्ही
शिवाजी मंदिर ते पुणे अशा प्रवासात त्यांनी मला पुस्तक दिलं आणि मी ते वाचलं आणि पुण्याला उतरले. मला म्हणाले, काय गं बाई, वाचलंस का? तर म्हटलं हो वाचलं, मी करते. पण गंमत, ॲट द सेम टाईम मी नातीगोती करत होते आणि कार्टी काळजात घुसली करत होते. तर माझी आई असं मला म्हणाली की नातीगोतीमध्ये तू आणि मोहन जोशी असं बॉस आणि सेक्रेटरी, आणि इथे बाप आणि मुलगी कोणीच ॲक्सेप्ट करणार नाही, असं माझ्या आईनी बाकीत केलं होतं. पण ते नाटक इतकं सुंदर व्हायचं. कार्टी श्रीदेवी ना आधी होतं कार्टी श्रीदेवी, पण आम्ही करताना ते नाव बदलून कार्टी काळजात घुसली केलं. हो हो. मला बळवंत कुणीच म्हणत बळवंत. मी म्हटलं ना, मला पाठ होतं जवळजवळ तेव्हा ते नाटक. आणि तू इतका तुझा तो वावर स्टेजवरचा आणि आवाज, तर हा जो तुझा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आहे, ते मला एकदा गिरीश ओक कधीतरी म्हणाले होते, ती अजून असा काढते तो. बेस्ट. तर तू अजून असा कार्टीमध्ये मी मुद्दाम एक असा बारीक आवाज काढला होता, कारण ती यंग मुलगी, आणि तेव्हा मला ऑलरेडी माझा मुलगा 4-1 वर्षाचा होता आणि मला असं खूप टेन्शन आलं होतं की मी इतकी लहान दिसणार नाही. तर तो ना सतत बसल्या बसल्या त्याला भयंकर कार्सचं फॅसिनेशन होतं. तर तो ना बसल्या बसल्या असे पायानी ना टक असं असं करायचं. हे बघ, फिएटचे वायपर्स असे असतात, ॲम्बॅसेडरचे असे असतात, मग ते असं उलटं करून ट्रकचे असे असतात. तर ते मी कार्टीत केलं होतं की मी बसल्या बसल्या सारखे पायांचे काहीतरी चाळे करायचे. आणि तिथे एक असं छोटं टेबल होतं, त्याच्या टेबलाजवळ एक छोटं स्टूल होतं गोल. तर मी त्याची इतकी प्रॅक्टिस केली होती की बसल्या बसल्या गरा 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 गोल गोल फिरायचं. तर ते मी खूप करायचे. आणि तो जरासा बारीक आवाज. पण ते अदरवाईज गिरीश काका म्हणाले तसं तू असं मुद्दाम काढते स्टेजवर आवाज नाही ना? नाही, असं मुद्दाम नाही काढत, पण माझा आवाज खूप बेसला जाऊ शकतो. कारण करार नाटकाच्या प्रयोगाला मी आले होते. हो. मला असं वाटतं मी पहिलं नाटक आयुष्यातलं बघितलं मी 8वी-9वीत असताना, आणि त्याच्यानंतर कधीतरी मी करार बघितलं होतं. म्हणजे मी पहिल्या नाटकांमध्ये मी पाहिलेल्या त्याच्यामध्ये करार होतं. आणि मी ज्या प्रयोगाला आले होते, बहुतेक टिळक स्मारक किंवा कुठेतरी, तिथे लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला चालू प्रयोगात. आणि ऑब्व्हियसली सगळे बघत होते आणि तू फक्त म्हणालीस ते जळतंय तिथे, ते बंद करा. आणि त्याबरोबर तिथे जे काय लाईट्स बीट्स चिडी चूप आवाज कोणाचा नाही. पण तो पॉईज आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, व्हॉइस कसला नाही, अदरवाईज स्टेजवरच्या वावरातला कमांडिंग. म्हणून मी म्हणलं ना की तू स्टेजवर आलीस की लक्ष जायचं नाही दुसरीकडे, आणि समोर विक्रम गोखले असले तरी सुद्धा. तर हे मला फार, हे नैसर्गिक आहे, निसर्गदत्त आहे का, हे तू तुझ्या नाटकाच्या ट्रेनिंगमध्ये कुठे, ट्रेनिंग म्हणजे जे तू करत होतीस त्यात तू कमावलंस? थोडं हे थोडं ते. कारण मी फार भाग्यवान आहे की मला करिअरच्या सुरुवातीला उत्तम डिरेक्टर्स मिळाले. आणि त्या म्हणजे आता सुरुवातीला जेव्हा मी एकांकिका केल्या तेव्हा प्रकाश बुद्धिसागर, रुईया प्रकाश सारखा दिग्दर्शक नाही, काय तो डिरेक्ट करायचा. म्हणजे तेव्हा एक गंमत सांगते, असं माझं काहीतरी वाक्य होतं आणि मी सारखं मी तुला असं करीन. तर एकदा ॲट वन पॉईंट प्रकाश एकदम चिडला आणि म्हणाला, परत जर मी म्हणून तू असं केलंस ना, तुझा हात तोडून टाकीन मी, सगळ्यांना माहिती आहे मी म्हणजे तू आहेस. तर त्या दिवशी मला कळलं की मी तू असं करायचं नाही, आणि त्यानंतर मी कधीही केलं नाही. त्यानंतर विजया मेहता, सत्यदेव दुबे, सो म्हणजे मी काय सांगू तुला, मला इतकं उत्तम ट्रेनिंग माझ्या नकळत मिळालं. म्हणजे मला आज आठवायला बसले की आठवतं की कसं ना तेव्हा बाईंनी केलं होतं, किंवा तेव्हा दुबे कसं सांगायचा. लाईक दुबे खूप वाक्य बोलून घ्यायचा खूप, आणि म्हणजे वाक्य पाठ होऊन ते आतमध्ये जिरपेपर्यंत तू उभं राहू द्यायचा नाही. तर आम्ही एक नाटक करत असताना ना मला फार सवय होती सगळं टेन्शन खांद्यावर घ्यायची. तर मला एकदा तो म्हणाला, मी वाक्य बोलत होते, त्यांनी समोरनं असे माझे खांदे दाबले आणि मला सांगितलं, सारा टेन्शन ना इधर लाव, आंखों में लाव.
आणि माझे डोळे असे नेहमी कायम असे असायचे. तर तेव्हा त्यांनी मला शिकवलं की डोळे उघडून अभिनय कर. मला म्हणायचा किसी को पता नहीं चलेगा तुम्हारे मन में क्या चल रहा है, आंखें खोलो. सो ह्या काही गोष्टी इतक्या नकळतपणे झिरपत गेल्यानं की आय जस्ट हॅव टू थँक माय डिरेक्टर्स. आणि हेही मला कळलं की जर समोरच्याचं काही महत्त्वाचं चालू असेल तर आपण उगाच वेडीवाकडी हालचाल करून त्या ॲक्टरला, त्या कॅरेक्टरला डिस्टर्ब करायचं नाही. आणि प्रेक्षकांनाही. आणि प्रेक्षकांनाही. हो. सो हे थोडं नकळत थोडं. पण त्याचा परिणाम असा होतो स्वातीताई की ते न करताही आम्ही आपसूक बघतो. रादर म्हणून मी म्हटलं की तो पॉइज जो दिसतो ना स्टेजवर, की गरजच नाही आहे या व्यक्तीला तू म्हणतेस तसे हातवारे करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याची. बरोबर. हा कॉन्फिडन्स म्हण किंवा ते तो सेन्स ऑफ सिक्युरिटी जो नटाला असणं गरजेचं असतं. हो, तो मला आहे. आणि एकदा तुम्हाला ते कॅरेक्टर सापडलं ना, वन्स यू आर इन द कॅरेक्टर, म्हणजे स्टेजवर जाईपर्यंत मी स्वाती असते, एकदा स्टेजवर गेले की आय ट्राय अँड बिकम दॅट कॅरेक्टर. हां, तर ते जर तुम्ही असाल ना तर मग इन्सिक्युरिटी नाही येत असं मला वाटतं. आणि तू बरीच नाटकं दोघांची केलीस. हो, करार केलं आणि संकेत मिलनाचं केलं, विच वॉज व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे करारपेक्षा संकेत चॅलेंजिंग होतं. कारण एक तर तो विषय असा खूप नाजूक विषय आणि समोर विक्रम गोखले आणि खूप 5-5 वर्षानंतर 5-5 वर्षाचं अंतर आणि त्याच्यात फिजिकल चेंज दाखवायचा. आणि संकेत खरं तर मी त्याच्या एंडसाठी घेतलं की ते दोघं जण वेगळे वेगळे. आता अर्थात तूही केलंयस ते. मी म्हटलं ना तू माझ्या बरोबर असतेस. कारण काही वर्षांनी अचानकपणे काही कारणांनी संकेत मिलनाचे काही प्रयोग मी सुद्धा केले. हो, तेच ना. आणि तेव्हा विक्रम काका ते बसवत होते. हो, हो. विक्रम काका खूप सांगायचे, इथे ना स्वाती असं करायची, इथे ना स्वाती असं करायची. हो हो हो. आणि संकेतला एकदा पोट लावून येते आणि त्यांची वेगळी लग्न झालेली असतात आणि ते वर्षातनं फक्त 24 तास भेटतात. आणि त्याच्या नाटकाच्या शेवटी तो तिला लग्नाची मागणी घालतो की तुझाही पार्टनर गेला, माझी बायको गेली, आणि ती म्हणते लग्न नाही करणार तुझ्याशी, माझा नवरा तोच असणार. सो त्या एंडसाठी खरं मी ते नाटक खूप आनंदाने ॲक्सेप्ट केलं होतं. नाही, खूप काळाच्या पुढचं. आणि म्हणजे सुरेश खरेंनी त्यावेळेला काय विचार करून हे नाटक लिहिलं असेल. पण ॲक्च्युली इट वॉज बेस्ड ऑन अ इंग्लिश प्ले. म्हणजे तेही मी नंतर बघितलं होतं. ती फिल्म होती, म्हणजे मी फिल्म बघितली होती, नाटकच होतं ते, द सेम टाइम नेक्स्ट इयर. सो फार मजा यायची. पण त्या काळात हे इतकं तसं बोल्ड नाटक की दोघं जण लग्न केलेले, आपापल्या आयुष्यामध्ये संसार करणारे, त्या एका रात्रीची आठवण म्हणून दर वर्षातनं एकदा 24 तास भेटतात. आणि असं दर 5 वर्षानंतर. आणि त्यांचे आयुष्य कशी पुढे पुढे जातात, ते कसे इव्हॉल्व्ह होतात, एकमेकांशी रिलेशनशिप त्यांची कशी बदलते, तेही फार सुंदर लिहिलं होतं, फार सुंदर लिहिलं होतं. पण त्यावेळेला म्हणजे मी खरं तर मला मागून सुरुवात करायची आहे तुझ्याशी बोलताना, पण आता हा विषय निघालाच आहे. तर इतकं बोल्ड नाटक, वैचारिकदृष्ट्या बोल्ड नाटक त्यावेळेला म्हणजे साधारणपणे 85-90च्या सुमाराला तुम्ही केलं असेल. तेव्हाची प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय होती? व्हेरी सरप्राइझिंगली अतिशय आवडायचं. म्हणजे पुण्याला आम्ही खूप प्रयोग केले. आणि पुण्याच्या प्रयोगानंतर अनेक स्त्रिया येऊन सांगायच्या असं कोणीतरी असावं नाही आयुष्यात. तर आय यूज टू टेल देम की अहो नाही, हे नाटकात छान वाटतंय, खरं नाही असं नाही. हो नाही, असं असावं कोणीतरी ज्याच्याशी सगळं बोलता येईल. तर एक तर काय झालं ना, आम्ही त्यातले अगदी जाणून बुजून जे फिजिकल रेफरन्सेस होते ना, ते फक्त पहिल्या 2 सीन्समध्ये ठेवले होते. आणि मग नंतर हळूहळू हळूहळू त्यांची रिलेशनशिप जशी मॅच्युअर होत जाते ना, तसतसं ते अजून वेगवेगळं होत जातं त्यांची रिलेशनशिप, त्यांची एकमेकांशी असलेली बांधिलकी. तर ते फार आवडायचं लोकांना. आणि आम्ही कुठे कुठे म्हणजे नागपूर किंवा अगदी इंटिरियर्समध्ये जाऊन त्याचे प्रयोग केलेत.
विदाऊट एनी प्रॉब्लेम. हो ग, मला ते मी किती ते 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी केलं असेल तेव्हाही मला असं वाटायचं की हे त्या काळात, आणि तुमच्या आधी ते दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे यांनी केलं होतं. हो, म्हणजे मला प्रेक्षकांचं कौतुक वाटतं अशा वेळेला. आपला मराठी प्रेक्षक हा अतिशय पुढारलेला प्रेक्षक आहे. म्हणजे मी जेव्हा हिंदी सिरियल्स वगैरे आता करते तर तेव्हा मी जेव्हा आपल्या मराठी नाटकांचे विषय सांगते त्यांना, तेव्हा ते लोक म्हणजे दे आर फ्लॅबरगास्टेड की हे विषय तुम्ही डील करता नाटकात, विशेष नाटकातच. खरंच कौतुक वाटतं मला. तर सुरुवातीपासून तू 73 साली पहिलं नाटक केलंस. मी 75 साली पहिलं नाटक केलं. म्हणजे आता 50 वर्ष बरोबर हो, झाली. बरोबर 50. म्हणजे ते नाटक होतं अमोल पालेकर यांचं जुलूस. आणि त्यात काय आम्ही फक्त कोरसच्या ह्याच्यामध्ये होतो, पण ते पहिलं नाटक. सो तो पहिला दिग्दर्शक असं म्हणता येईल अमोल पालेकर. हो. आणि मग त्यानंतर रुईया, आणि त्यानंतर रुईया म्हणजे 9वी पासून मी घोकत होते की मी केटरिंग कॉलेजला जाणार 11वी नंतर. मी 11वी SSCची शेवटची बॅच. अच्छा. आणि केटरिंग कॉलेजला गेले, फॉर्म भरला. ते म्हणाले उद्या येऊन फी भरा. बरं. मी राहत होते हिंदू कॉलनीत. सो मी आणि माझे वडील आम्ही परत येत होतो. तर मी म्हटलं सहज, दादा चला ना रुईया कॉलेज काय आहे बघूया ना. ते म्हणाले चल. तेव्हा काही रांगा नसायच्या, काही नाही. आय जस्ट वॉकड इन. इंटरव्ह्यू दिला आर्ट्ससाठी. तर आमच्या कॉलेजच्या मिसेस श्रीकुमार होत्या. तर त्या म्हणाल्या तुला या कॉलेजबद्दल काही माहिती आहे का. मी म्हटलं नाही. तर त्या म्हणाल्या आमच्याकडे ड्रामॅटिक्स खूप आहे, हे आहे, ते आहे, असं त्यांनी बरंच सांगितलं. आणि ते कॉलेज बघितलं. मी बाहेर आले आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं मला इथेच यायचं आहे. म्हणाले अगं केटरिंग. म्हटलं नाही मला नाही करायचं, मला रुईयातच आर्ट्सला ॲडमिशन घ्यायची. आणि मी आर्ट्सला ॲडमिशन घेऊन घरी आले. माझ्या आईला धक्का बसला की 9वी पासून जी मुलगी गोखते आहे मी केटरिंगला जाणार आहे. मी रुईयाला ॲडमिशन घेतली आणि मग वाट बघत होते की नोटीस बोर्डवर नाटकासाठी कधी नोटीस लागते. आणि त्याच्यामध्ये विनय आपटे होते. विनय नंतर आला, खूप नंतर आला. हा, कारण हे मी कधीतरी मला वाटतं विनय काकांकडनंच ऐकलं होतं की त्यांनी तुला पण, मी स्वातीला पण मी उभं केलंय स्टेजवर वगैरे असं काहीतरी. ते नाही म्हणजे प्रकाशनी उभं केलं, अमोल पालेकरनी उभं केलं. पण विनय आला नंतर. त्यांनी एकांकिका केल्या आमच्या कुलवृत्तांत, पुंडलिक शेट्टीवार वगैरे. आणि मग त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक, कारण तेव्हा नाटकच होतं, म्हणजे अभिनय करायचं तेव्हा बरंचसं नाटकच होतं. गजरा वगैरे. हा, नाटक होतं, फिल्म्स होत्या. पण मला वाटायचं फिल्म्स नको बाई, मला नाही करायच्या फिल्म्स, मला फक्त नाटकच करायचं आहे. तर पहिलं नाटक मी ज्युनियर BAला असताना प्रोफेशनल नाटक केलं, छिन्न. तुझे शाकुंतलचे फोटो मी बघितलेत. हो. कसे मग, पण ते मला तेव्हाही तुला म्हणजे असं विचारावं असं वाटलं होतं की परत त्या काळामध्ये ते शाकुंतल, ते कपडे सगळे तसे. म्हणजे ते बोल्डच होतं, तसं खूपच बोल्ड होतं. आणि एकतर विजयाबाई असल्यामुळे घरच्यांना काही प्रॉब्लेम नव्हते. आणि ग गोडसे ते नेपथ्य आणि कॉस्ट्युम्स. तर चक्क आम्हाला ना खाली धोतरासारखं ते नेसायचो, वरती ती कंचुकी आणि फक्त पदर. तर ग गोडसे आम्हाला शिकवायला यायचे. तर आम्ही सलवार कमीजमध्ये त्यांच्यासमोर उभे राहायचो. आणि ते सर्व स्त्रिया कुठल्याही वयाच्या ते सगळ्यांना देवी म्हणायचे. आणि मग असं आम्ही तेव्हा आम्ही खरंच 16 वर्षाच्या होतो. तर आम्ही असं लाजायचो. मग ते म्हणायचे देवी लाजू नका, मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे, देवी लाजू नका. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं. मग त्यानंतर आता हे मी आय एम जम्पिंग अहेड. त्यानंतर शाकुंतल विजयाबाईंनी जर्मनीमध्ये जाऊन बसवलं होतं. तिकडनं जेव्हा गोडसे परत आले तेव्हा आम्हाला म्हणाले तुम्हाला मी एक गंमत सांगतो, तिकडचा दुष्यंत फार हँडसम, आर्यन, आणि त्या स्त्रिया सुंदर होत्या. पण जेव्हा मी गेलो तेव्हा त्या अशाच्या अशा उभ्या राहिल्या. तर मी त्यांना सांगितलं की यू हॅव टू कवर युअर सेल्फ. तर ते म्हणाले वाय, आय एम ब्युटिफुल, वाय शुड आय कवर माय सेल्फ. तेव्हा ते म्हणाले की तू कधीच शकुंतला होऊ शकणार नाहीस, कारण
स्त्री सुलभ लज्जा हे काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. सो दॅट वॉज द डिफरन्स जे त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की तुम्ही एवढ्याशा होतात तरी तुम्ही किती त्या कपड्यांवर पण करायला लाजायचात. हो. पण स्वातीताई, आता आपण ना स्त्री सुलभ लज्जा वगैरे ह्याच्याविषयी बोलतो म्हणून तू तुझं सौंदर्य हे रूढार्थाने जे आपल्याकडे सौंदर्य म्हटलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं होतं. तू वेगळी दिसतेस किंवा तू वेगळी दिसायचीस असं मला वाटायचं. काहीतरी वेगळे पण होतं. आणि माझ्या आईने मला एकदा असं त्याच्यावर पटकन म्हणाली होती, अगं ते CKP आहे. आणि बाई ह्याचं काय कनेक्शन आहे मला कळलं नव्हतं. पण तेव्हा माझी आई म्हणाली होती, अगं CKP आहे ना, ते तसे ते CKP वेगळे दिसतात. मी तुला गंमत सांगू, मला लहानपणापासून माझ्या दिसण्याबद्दल इतका कॉम्प्लेक्स होता, इतका कॉम्प्लेक्स होता. कारण माझ्या घरी सगळे गोरे, आई गोरी, माझे वडील गोरे, तो CKP गोरे पण सो कॉल्ड, आणि मी एकटीच काळी. म्हणजे मला माझा मामा असं चिडवायचा की तू लहान असताना एका म्हशीने तुझ्या नाकावर पाय दिला. हे माझ्या आईच्या आईने मला असं सांगितलं होतं की आमच्याकडे एक भिकारीण आली होती, ह्या शपथ सांगते हां, आणि तिने तुला दिली की ही घ्या आणि मला भाकरी द्या, मग तुझ्या मम्मानी तुला ठेवून घेतली, म्हणून बघ तू किती वेगळी आहेस, तू कशी काळी, तुझी मम्मा कशी गोरी वगैरे. आज त्यांना दाखव स्वतःला एकदा. तेव्हा मी 3-3.5 वर्षाची असेल. एक दिवस माझी आई नोकरी करायची. आई शाळेतून आली आणि मी तिला विचारलं की आई ग, माझी खरी मम्मा कुठे असेल आता? माझी आई म्हणाली, खरी मम्मा म्हणजे? मी म्हटलं, ती जी भिकारीण मला ठेवून गेली ती कुठे असेल? माय मदर वॉज शॉक्ड की हे काय आता? तर म्हटलं, मला माईनी सांगितलंय. तर नंतर मला आठवतं, आई जाऊन माईला इतकी ओरडली होती, तर माई म्हणाली, अगं गंमत केली तिची, ते खरं थोडी आहे. अगं पण खरं थोडी आहे, पण तिने ते सिरियसली घेतलं ना. आणि असं सांगावं का लहान मुलाला? त्याच्यामुळे मला आजही जर कोणी सांगितलं ना तू खूप छान दिसतेस, तर मला असं खूप ऑकवर्ड होतं की ए नाही रे, छानवीन नाही म्हणजे. पण म्हणजे मला विचारायचं असं आहे की जनरली असं असतं ना की सुंदर मुलगी असली किंवा एकूण रूढार्थाने सुंदर मुलगी असली की हा ही ॲक्ट्रेस होणार, ही अभिनेत्री होणार, असं आमच्या वेळेला तरी म्हणजे माझ्या पिढीत तरी असं खूप वेळा म्हटलं जायचं. असं जर म्हटलं जात नसेल तर तरीसुद्धा आपल्याला कॅमेऱ्यासमोर यायचं आहे, आपल्याला लोकांसमोर यायचं आहे, आपल्याला स्टेजवर यायचं आहे असं वाटायला आतून अभिनयाबद्दल म्हण किंवा त्या कलेबद्दल एक वेगळा काहीतरी पुश असावा लागतो किंवा वेगळं काहीतरी एक त्याची उर्मी असावी लागते, नाही का? आणि ती होती माझ्यात. कारण आम्ही जेव्हा लहान होतो, मी हिंदू कॉलनीत माझा जन्म, आणि हिंदू कॉलनीचा तो भगिनी समाजात असलेला गणेशोत्सव खूप फेमस होता आणि आजही आहे. आणि वर्षभराची सगळी चांगली नाटकं तिकडे यायची. सो ती नाटकं मी खूप लहानपणापासून बघितली. आणि हे मलाही आठवतं की मी नाटक बघून आले ना की दुसऱ्या दिवशी मी आरशासमोर उभी राहून अख्खच्या अख्ख म्हणून दाखवायचे. सो तिकडे कुठेतरी मला असं वाटायचं की आपण अभिनय करावा. पण माझ्या लहानपणी शाळेबिळेत काही चान्स नव्हता. सो म्हणजे ते म्हणतात सुरवंटाचं फुलपाखरू वगैरे, ते मी रुईया कॉलेजात आल्यावर मला आय फाउंड माय सेल्फ. एकांकिका करताना आय फाउंड माय सेल्फ. म्हणजे पहिली जी एकांकिका प्रकाश बरोबर केली, पिदी, तेव्हा मला कळलं की स्टेजवर जाण्याचा आनंद काय आहे. म्हणजे इट इज समथिंग एल्स. आणि तिथपासून तो चस्का लागला. हो, म्हणजे रसिका म्हणायची, रसिका जोशी एकदा म्हणाली होती की माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे क्षण तो पडदा जेव्हा बाजूला होतो तो, आणि तो पडदा जेव्हा बंद होतो तेव्हा मला बोर होतं की अरे आता आपलं नॉर्मल आयुष्य. अगदी खरं. तेव्हा आणि मला असं वाटतं की हेही असू शकेल की मला जे कॉम्प्लेक्सेस होते माझ्याबद्दल, तर ऑन स्टेज आय वॉज समवन एल्स. आय कुड प्ले समवन एल्स. सो मला त्यात फार कॉन्फिडन्स होता. सो असंही असू शकेल कदाचित. म्हणजे आत्ता तू विचारल्यावर मला असं वाटतंय. आय एम जस्ट थिंकिंग अलाउड सारखं.
स्वाती, हे तू जे मला आता सांगत होतीस त्यावरनं मला असं वाटलं की पूर्वी तुम्ही जेव्हा दौऱ्यांना वगैरे जायचात तेव्हा मोबाईल्स नसायचे. नाही. 5-5, 7-7 दिवस तुमचा तसा घरच्यांशी एक ते काय लोकल फोन्स असतील त्याच्या पलीकडे काही संबंध नसायचा. तो विश्वास म्हण किंवा ती काळजी, या दोन्ही दृष्टीने सुद्धा ते घरच्यांसाठी आणि तुमच्यासाठी कठीण होतं ना? कठीण होतंच, प्रश्नच नाही. पण मी सांगू का, आपलं मराठी नाटकांची जी इंडस्ट्री आहे ना, ते इतके कसं म्हणू मी, अगदी घरच्यासारखं ट्रस्टिंग आहे. म्हणजे कोणाची अफेअर्स होतात वगैरे याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण असं कुणी कोणावर बळजबरी वगैरे आपल्याकडे होत नाही. म्हणजे साधी गोष्ट सांगते मी, जेव्हा आम्ही दौऱ्याला जायचो तेव्हा आपले जे बॅकस्टेजवाले असतात त्या बाहेरच्या गावांमध्ये, ते नातीगोतीमध्ये तर मी एकटीच बाई, ते मला येऊन सांगायचे की मेकअप रूममध्ये कपडे बदलायचे नाहीत. आपण आपल्या म्हणजे स्टेजच्या मागे ते छोट्या रूम्स करतो ना, तिकडे बदलायचे, कारण तिकडे लोक बघतात. सो दे वर सो कन्सर्न्ड. आणि इतके चांगले बॅकस्टेज वर्कर्स आपल्या मराठीला असतात. म्हणजे रात्री उशीर झाला की सोडायलाही तेच येतात. म्हणजे बॅकस्टेज वर्कर सुद्धा आपले एवढे काळजीवाहू असतात स्त्रीच्या बाबतीत. त्यामुळे असं दौऱ्याला कधी त्रास नाही झाला. फक्त तेव्हा मी कायम माझा वॉकमन बरोबर असायचा. ते दिवस होते ना, वॉकमन आणि कॅसेट्स आणि पुस्तकं. खूप खूप वाचन करायचे मी तेव्हा, खूप वाचन केले. आणि मग गावात आलं की पहिला STD शोधत फिरायचं, कारण मग घरी फोन. हो, घरी फोन, नील कसा आहे, काय करतोय, अभ्यास झालाय का वगैरे वगैरे. हो, पण तेव्हा त्या काळामध्ये दौऱ्यांमध्ये म्हणजे आत्ता सुद्धा थिएटर्सची अवस्था फार बरी नसते अनेक ठिकाणी. तेव्हा तर नाहीच. त्यात टॉयलेट्स वगैरे म्हणजे सगळीच. बापरे, हो. आत्ताच इतकी वाईट आहे, तेव्हा खरोखर इतकं वाईट नव्हतं. अच्छा. आणि आता अजून वाईट झालंय. आता अजून वाईट झालंय, आता अजून वाईट झालंय ग. आणि आपल्याकडचे मेल कलाकार जे आहेत ना, दे वुड टेक अ स्टँड की ही बाथरूम आत्ता उघडून नाही. म्हणजे आम्ही एका शाळेत प्रयोगाला गेलो होतो, नकळत सारे घडलेच्या, आणि बाथरूम एकच होती, ती प्रिन्सिपलच्या रूममधली, आणि ते उघडूनच जायला तयार नाहीत. तर म्हटलं बरं, 8-9 तासाचा प्रवास करून गेलो होतो, तर ते म्हणाले नाही, आम्ही उघडून नाही देणार. तर पुरुषांना काही प्रश्न येत नाही ग. आम्ही विक्रमला असं म्हटलं काय करूया, मी काय करू. तो म्हणाला काय झालं. तर म्हटलं अरे ते बाथरूम्स उघडून द्यायला तयार नाही आहेत. तर ते टीचर्स रूम वगैरे तर लॉक्डच होत्या. तर म्हणाला बरं. त्यांनी ज्यांनी प्रयोग घेतला होता त्याला बोलवलं आणि सांगितलं प्रयोग नाही होणार, कॅन्सल करा. हो. ते म्हणाले काय झालं. ते म्हणाले आम्ही एवढ्या तासाचा प्रवास करून आलो आहे आणि या आमच्या बायका आहेत, त्यांना तुम्ही जर बाथरूम उघडून सुद्धा देणार नसाल तर मी हीच बस घेऊन उलटी परत जातो. मग ती बाथरूम उघडून दिली. असते फार लहान गोष्ट. हो, पण कोणीतरी स्टँड घ्यायला पाहिजे, कोणीतरी एकत्र स्टँड घ्यायला पाहिजे. सो आपल्याकडे ना ते एक घरचं मोठं माणूस असतं ना, तसा असायचा. सो तेव्हा हा प्रॉब्लेम नाही. आणि काय होतं तेव्हा कोणाच्या तरी घरी जाता यायचं की जा पटकन यांच्या घरी जाऊन ये. सो हे ॲडजस्टमेंट्स खूप केलेत तेव्हा, खूप केलेत. आणि म्हणजे सुरुवातीचे दौरे तर मी STनी केलेत. म्हणजे आम्ही जेव्हा शाकुंतल नावाचं नाटक करत होते तेव्हा गोवा हिंदू असोसिएशन, तर तेव्हा आम्ही मुंबई ते दिल्ली हा प्रवास त्यांच्या गोवा हिंदूच्या बसने 3 जण सीटिंग असा केलेला आहे. 3 बसून, त्यात विजया मेहता, अनाहिता, रोहिणी भाटे अशाही होत्या, सगळ्या जणी बसून. मग चंबळ खोऱ्याच्या आधी बस थांबवली. ते म्हणाले रात्री जाता येणार नाही चंबळमधनं, आणि काहीतरी पोलीसची गाडी पुढे मागे पाहिजे.
तर तेव्हा त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. तर आम्ही रात्रभर चंबळच्या ओपनिंगला आम्ही रस्त्यावर बसलेले सगळे, इन्क्लुडिंग विजयाबाई, आणि आम्ही रात्रभर गाणी म्हणत ती रात्र काढली. जशी सकाळ पहाट झाली तसे आम्ही गेलो. सो काय वाटेल ते ॲडव्हेंचर्स तसे केलेत. पण त्या वयात जेव्हा खरंच इतके लहान होतो, 3 जण बसून गेलो याचं एवढं काही नाही वाटलं की ठीक आहे, आज नाही होणार. हो, नाही पण आता काय झालंय स्वातीताई, ह्या तुलनेत आत्ताच्या जनरेशनची मुलं खूप लवकर खूप अपेक्षा करायला लागतात, असं वाटतं का? अगदी खरे, अगदी खरे. कारण त्यांना लहानपणापासून तेच मिळालंय ना. आम्ही म्हणजे सगळे टिपिकल मिडल क्लासमधनं आलो होतो. तेव्हा टॅक्सी करणं ही सुद्धा एक लक्झरी होती. सगळीकडे इधर चालत जायचं किंवा BST बसनी जायचं. सो असं काही फारसं आपण काही वेगळं करतोय किंवा खूप मोठं बलिदान देतोय वगैरे असं काही वाटायचं नाही. ठीक आहे, 3 जण बसून जायचं, बसून जाऊया. आणि आता काय विजयाबाई पण तेच करतायत, तर मग आपण कोण आहोत काही बोलणारे? मला सांग, तू समजा हिंदी सिरियलच्या सेटवरती तुला कोणीतरी असं एक स्टारडम दाखवणारा तरुण मुलगा मुलगी वगैरे दिसले, तुला असा मोह होत नाही त्यांना जाऊन सांगावं की 1 मिनिट, मी 50 वर्ष थिएटर केलेली ॲक्ट्रेस आहे? मला खूप मज्जा येते. मला खूप मज्जा येते. मी बघत बसते ते सगळे त्यांचे तमाशे जे काय चालतात. मला खूप मज्जा येते. आय डू नॉट इंटरफिअर विथ एनीबडी. मी कुणालाही काही सांगायला जात नाही शक्यतो. फक्त माझ्यामध्ये येऊ नको बाबा, माझ्यामध्ये तू येऊ नको, मला माझं काम नीट करू दे. पण अदरवाईज ते त्यांचे टँट्रम्स बघायला मला खूप आवडतं. कारण त्यांना अर्थातच माहिती नसतं की तुम्ही मराठी थिएटरमध्ये किती काम करून आलात ते. हो, म्हणजे साधं संकेत मिलनाची गोष्ट मी कोणाला तरी सांगितली, ते म्हणाले बापरे और ये लोग आके देखते हैं. म्हटलं हां, हाऊसफुल शोज करते हम. आणि म्हटलं ते मी किती वर्षांपूर्वी केलं होतं. सो दे वर लाईक बापरे, असं कसं करता तुम्ही? हे साधी गोष्ट. आपल्याकडे आई मुलाला अरे म्हणते आणि आपण आईला अगतुगं करतो, हेही त्यांना पटत नाही. ते सगळे आपाप म्हणणार आहेत, ते देवालाही आप म्हणणार आहेत. तर मी जेव्हा म्हटलं नाही, आमची माऊली आहे ती, तो आमचा गणपती आहे, तर त्यांना असं वाटतं तुम्ही असं कसं त्यांचा अपमान करताय देवाचा. सो कल्चरली आपण खूप वेगळे आहोत. आपण कल्चरली खूप वेगळे आहोत आणि हे वेगळेपण आपलं मला फार आवडतं. आय जस्ट लव्ह इट. मला आपलं मराठी पण फार आवडतं. त्या सेटवर तिथे आता तंत्रज्ञान सुद्धा खूप विकसित झालं. हो. आज ह्या स्टेजला काम करत असताना तुला असं कधी वाटतं का की हे अति झालंय तंत्रज्ञान आणि ह्याच्यामध्ये अभिनयाला वाव कमी राहिलाय, ज्याच्यासाठी आज आपण इथे सगळे आहोत? कधीतरी असं वाटून जातं. पण मुग्धा, मी एक सांगू का, हे विकसित होणारं जे तंत्रज्ञान आहे हे फार जरुरी आहे आणि वी हॅव टू लर्न टू वर्क अलॉंग साईड इट. सो मला हे नवनवं जे असेल ते शिकायला खूप आवडतं. म्हणजे ते मी जर नाही शिकले तर मला उद्या काम नाही मिळणार. सो आहे, पण इट्स ओके. ह्यात तू तुझ्या स्वभावाला मुरड घालत गेलीयस या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये? हो. मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते. तू एका हेअरड्रेसरला जोरात ओरडली होतीस, हे बघा मी खूप कटकटी बाई आहे. हो का? मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते आणि ना तेव्हा म्हणजे मला असं वाटायचं की आय कांट सफर फूल्स. की रोज रोज तेच मी नाही सांगणार. एकदा मी सांगितलं ना, मला ही पिन अशी नाही पाहिजे, रोज नाही सांगणार मी. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की हे जर मी नाही केलं
किंवा मी माझं टेम्पर माझ्या चेकमध्ये नाही ठेवलं तर त्याचा त्रास फक्त मला होतोय, त्या बाईला नाही होतंय. ती बाहेर जाऊन हेच म्हणणार काय कॅटकिट करती आहे वो ऐसी आहे. सो इट्स बेस्ट मी सगळं स्वतःचं स्वतः करायला शिकले. म्हणजे जवळजवळ मी सगळा आंबाडाही स्वतःचा स्वतः करू शकते. मेकअप तर मी स्वतःचा स्वतः, म्हणजे जे आपल्याला कोणाचं आवडत नाही ते माझं माझं मला करता यायला पाहिजे. सो मी सांगेन की बाई नको, मी करते किंवा मी सांगते तसं कर. आणि आय ट्राय टू कीप माय पेशन्स नाव. म्हणजे आता मी आय होप इतकी चिडकी नाही राहिली. दोन गोष्टी होतात ना, पण अनुभवानी किंवा वयाने तुमचा पेशन्स इधर कमी होतो हो कमी होतो, पण तो कमी होऊन चालत नाही. अगं जर काम करायचं असेल ना आपल्याला तर तो पेशन्स कमी करून नाही चालणार. मग हळूहळू ना काम मिळणं कमी होतं, काम मिळणं बंद होतं. की नको बाबा, काय आहे लोकांना कमी प्रतीची ॲक्टर मिळालं तर चालतं, पण ऑन सेट कटकटी नको वाटतात. ऑन सेट तुम्ही जितकं शांतपणे जितकं मिळून मिसळून काम कराल तितकं प्रोड्युसर वुड वॉन्ट दॅट. सो हे मी लवकर शिकले. हो, कारण तुम्हाला शेवटी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं हवी असतात. आनंदी माणसं हवी असतात आणि पीस, शांतता हवी असते. सारखं आपण चिडचिड चिडचिड करून उपयोग काहीच होत नाही. बदलत नाहीत कुणीच बदलत नाही. त्यांना जे हवं तेच ते करणार आहेत. सो आपण आपली वाफ दडवून काय करणार. मी शांत काम करते. हा तुझा इंडिपेंडन्स तू अदरवाईज आयुष्यात एकटी असताना पण तसाच असतो का तिथे तुला माणसं लागतात? म्हणजे कसं? म्हणजे घरगुती पातळीवर समजा काही कामं करायची असतील, कुठून तरी कुठेतरी जायचं असेल, तर आता ह्या बदलत्या काळाशी तू जुळवून घेऊ शकतेस का तिथे तुला माणसं लागतात अजून? नाही, मी जुळवून घेऊ शकते. मी खूप इंडिपेंडंट आहे. मी खूप इंडिपेंडंट आहे. फार म्हणजे मला असं विसंबून राहायला नाही आवडत. म्हणजे घरातली सगळी छोटी मोठी कामं कशी करायची मला माहिती आहेत. आणि त्यासाठी म्हणजे मला दरवेळेला नीलला बोलवायला नाही लागत. आणि आता काय आहे, एका फोनवर सगळं अवेलेबल आहे. सो आय एम क्वाईट इंडिपेंडंट अँड म्हणजे मला आवडतं असं. स्वातीताई, पण मला एक तुला प्रश्न विचारायचा की जेव्हा आपण एकटे असतो ना तेव्हा आपल्याही नकळत आपला जुना काळ खूप आपल्याकडे येत राहतो. परत 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 कितीही म्हटलं तरी सुद्धा तो टाळता येत नाही. आणि मग त्यातनं म्हणजे मला बरेचदा असं वाटतं की माणसाला का एकटं बसावं असं वाटत नाही, कारण त्याला त्या अप्रिय घटना किंवा त्या आठवणी नको असतात. बरोबर. मी तुला एक गंमत सांगू का मुद्दा? म्हणजे आता समजा मी आणि अमोल नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाहीत का? होतात. मी तर खूप भांडकुदळ होते. माझा नवरा नव्हता, मी खूप भांडायचे छोट्या छोट्या गोष्टींवरून आणि तो शांत असायचा. आज आफ्टर ही इज नो लॉंगर विथ मी, आय डोंट नो माझ्या डोक्यात काय झालंय, पण मला फक्त त्याच्या चांगल्या गोष्टी आठवत आहेत. मी बसून विचार करायला लागले ना तरी मला आमची झालेली सिरियस भांडणं आठवत नाहीत. इट्स लाईक ते डिलीट झाल्यात. एका परीने ही फार चांगली गोष्ट आहे. सो आय लाईक टू सिट अलोन. मला तो माझा भूतकाळ आलेला खूप आवडतो. आय एन्जॉय थिंकिंग ऑफ दॅट. व्हॉट इज द कोर ऑफ युअर बिईंग? आता आपण असं म्हणतो ना की ह्या एका गोष्टीसाठी आता कारण मला खूप वेळा असं वाटतं की एका विशिष्ट वयानंतर अभिनेत्री म्हणून काय नवीन चॅलेंजची तू वाट बघत असतेस? म्हणजे तुला काय वाटतं? कारण इतकं काम करून झालेलं असतं. रोज सकाळी उठून शूटिंगला जावं असं का वाटतं? किंवा रोज आता एखादं नवीन नाटक येईल असं का वाटतं? झालंय की सगळं करून आपलं, असं नाही वाटत? नाही वाटत असं. मला नाही वाटत असं. मला अजून खूप काम करायचं आहे. आय एम व्हेरी होपफुल. द कोर ऑफ माय बीइंग इज मी खूप आनंदी आहे. आय कीप माय सेल्फ हॅपी.
मी स्वतःला आनंदी ठेवते, मी खूप पॉझिटिव्ह ठेवते. आय हॅव फेस्ड अ लॉट ऑफ ग्रीफ इन लाईफ. मी खूप दुःख झेलली आहेत, खूप दुःख झेलली आहेत, पण मी कधीच त्याचा बाऊ नाही केला की 4 लोकात बसून मला असं झालं होतं असं. मी कधीच नाही सांगत. कोणाला माझ्याकडे बघून कळतही नाही की, म्हणजे मला मूड्स नाहीत असं नाही, पण मी शूटिंगला जाते तेव्हा असं कधीच नसतं की आज मला मूड नाही, माझ्याशी कोणी बोलू नका, असं माझं कधीच होत नाही. ते सगळं मी घरी ठेवून येते. कारण दॅट इज द कोर ऑफ माय बीइंग. मला कधीही कोणी मला आई ग बिचारी असं म्हटलेलं नको आहे. आणि फॉर दॅट मी माझा मूड उत्तमच असतो. मी खूप अदरवाईज सुद्धा आतनं मी खूप पॉझिटिव्ह आहे. सो दॅट इज दॅट. हो, म्हणजे मला सुद्धा आता एवढ्या वर्षांच्या तुझ्याबरोबरच्या संपर्कात मला असं कधीच आठवत नाही आहे की तू कधी कुठल्याही बाबतीत निगेटिव्ह काही बोलली आहेस. म्हणजे आपण कुचाळक्या खूप करतो, हो, ते वेगळं. पण गंमतशीर सुद्धा. म्हणजे मला अजूनही मला आठवतं. आणि मला काय झालं सांगू का, परमेश्वरांनी मला स्मरणशक्ती फार चांगली दिली आहे. म्हणजे बाकी कशाहीपेक्षा मला खूप आठवतं. तसं तुम्हाला एकदा सांगितलेली गोष्ट मला आत्ता आठवते की काय, अरे देवा, तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेला तू, मला माहित नाही मी आता इथे सांगणं बरोबर आहे का, पण तुला कळा यायला लागल्या की तुझे मिस्टर तुझ्या कानाची द्यायचा ग. त्याला माझ्या नंडेच्या नवऱ्याने असं सांगितलं होतं, माझ्या आठवण बरोबर आहे. तर त्याला असं सांगितलं होतं की तिला ना कळ आली ना की कानात वॉकमन दे आणि खूप मोठं म्युझिक लाव. ते म्युझिक ऐकलं ना की त्या कळा तिच्या लक्षात नाही येणार तिला. तर त्याला इतकं ते खरं वाटलं होतं. मला कळ आली ना की थोड्याचा वॉकमन ऐकते, वॉकमन. तर मी सुरुवातीला अमोल नको बरं, त्या कळा येत आहेत ह्यात हा सारखा वॉकमनचे ते कानाला लावतोय. तर ॲट वन पॉइंट मी माझ्या आईला सांगितलं, आई जर यांनी परत मला वॉकमन दिला ना तर तुम्ही त्याच्या तोंडावर फेकून मारी. माझी आई माझ्या नवऱ्याला म्हणे, अमोल तू जरा बाजूला बस. आणि तो माझ्या आईला एक्सप्लेन करत होता की काय आहे ना म्युझिक थेरपी. म्हणाली नको रे, इथे नसते, इथे काही वर्क नाही करत. हो, असं मला काय काय तू सांगितल्याचं आठवतंय की त्या प्रसंगात सुद्धा तू, मला हसूच येत होतं सगळं ऐकून. अगं कारण विनोदीच होता तो प्रसंग. आणि जेव्हा डॉक्टरनी सांगितलं, एक साधारण 12 तास वगैरे त्या कळा आल्यावर मला डॉक्टरने सांगितलं की तुझ्या पेल्विक बोन्समध्ये बाळाचा डोकं रुततंय, तर आता आपल्याला ऑपरेशन करायला पाहिजे. तर तुला हे स्ट्रेचर देऊ का? म्हटलं नको, मी चालत येणार. तर मी जेव्हा निघाले चालत, तर मला असं वाटलं की अमोलला विचारावं येतो का आतमध्ये, कारण फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे यायचे नवरे. तर मी असं जात असताना अशी वळले तर माझी आई, माझे वडील आणि अमोल असे तिघं ना असे बसले होते. म्हणजे एनी टाइम हे तिघही आता रडायला सुरुवात करणार आहेत. मी असं बघितलं आणि म्हटलं बरं नको, राहू दे असं म्हणून मी गेले. तर ही ना तुझी त्या प्रसंगात सुद्धा काहीतरी गंमतशीर बघण्याची वृत्ती आहे ना, ती मी बरेचदा अनुभवली आहे. नंतर सांगताना ते सगळं तू खूप गंमतशीर पद्धतीने सांगतेस. बरोबर आहे, बरोबर. आणि दॅट इज व्हॉट गेट्स यू थ्रू लाईफ. कारण त्या गोष्टीतलं आपण जर ह्युमर शोधलं नाही तर मग ते खूप कठीण होतं. आता बघ ना किती विनोदी आहे प्रसंग की तू काहीतरी ऐक. म्हणजे तुझ्या कळा तुला विसरायला. हो, कळा कधी विसरायला होतील का? हो. तर त्यामुळे कदाचित तुला ते ग्रीफ ओव्हरकम करून पुढे जाण्याची ती स्ट्रेंथ मिळत असेल. पण मी तुला एक गंमत सांगू मुग्धा, ग्रीफ ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही कधीच ओव्हरकम करत नाही. तुम्ही फक्त मुखवटे लावायला शिकता.
तुम्ही मुखवटे लावायला शिकता की कोणासमोर ते येता कामा नाही. पण यू नेव्हर ओव्हरकम इट. प्रत्येक जे माणूस तुमच्या आयुष्यातनं जातं ना त्याच्याबरोबर तुमच्यातला एक एक भाग सुद्धा हृदयाचा म्हण किंवा मनाचा एक एक अतिशय महत्त्वाचा तुकडा त्यांच्याबरोबर जातो आणि तो कधीही परत येत नाही. पण तरी यू हॅव टू स्टे पॉझिटिव्ह. तुम्हाला जे आयुष्य दिलंय देवानी ते मला असं वाटतं तुमच्या भोवती तुम्ही आनंद निर्माण करावा, आपल्यापासून लोकांना कमी त्रास व्हावा असं मला वाटतं. आणि असं नाही की मी खूप फक्त ग्रीफच सहन केलंय. माझ्या आयुष्यात अत्यंत आनंदाचे क्षण आलेत. लाईक माझ्या लेकाचं लग्न झालं, मला एक छोटीशी नात आहे. एक गंमत सांगू? मी आता म्हणणारच होते की जातात तसे येतात पण. हो, आणि जे येतात ते खूप छान असतात, फार सुंदर असतात. जशी नाईशा. हो. म्हणजे मी तुला एक गंमत सांगते. ये रिश्ता जेव्हा चालू होतं तर दरवर्षी ना जानेवारीमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट रिश्ताचं स्टारशी रिन्यू होतं आणि दरवर्षी डिसेंबरपासून एक अशी आवई उठते की रिश्ता बंद होतंय, रिश्ता बंद होतंय. तर असं मी एकदा कधीतरी 2-3दा बोलले, बापरे रिश्ता बंद होतोय, आता काय करायचं वगैरे. तर एकदा मी पुण्याला गेले होते. माझा मुलगा आणि सून तिकडे असतात. तर माझी सून, तिचं नाव ईशा, ती असं म्हणाली, मम्मा आम्हाला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं काय बोलायचं आहे आता? तर ती असं म्हणाली की मम्मा जर रिश्ता बंद होणार असेल ना तर तू काळजी करू नकोस. आता मी आणि नील दोघंही आहोत, तर यू ओनली टेक असं काम जे तुला करावं असं वाटतंय. उगाच पैशासाठी वगैरे उगाच सिरियल करू नकोस. सो आणि नाही करावं असं वाटलं तरी काम, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मला इतकं भरून आलं. म्हणजे मुलांना सुद्धा ही गोष्ट मनात असते, हां, पण ही गोष्ट आईला या शब्दात सांगावी हे पुरुषांना कळत नाही. जे त्या मुलीला कळलं की हे मला आय हॅव टू टेल हर. सो ती नीलला घेऊन बसली आणि तिने मला हे सांगितलं. सो आय फाउंड इट व्हेरी एन्डिअरिंग. सुनेकडनं हे येणं, हा कॉन्फिडन्स मिळणं. हो. आणि हे ना म्हणून बरेचदा बऱ्याच माझ्या मैत्रिणी किंवा आईच्या मैत्रिणींकडनं मी ऐकलं की मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांच्याशी जसं बोलता येतं आपल्याला, मुलगेही बोलतात नाही मुलगे बोलतात, पण सुनेशी माझं एक वेगळंच हे असतं. आणि नाईशा तर शी इज द सेंटर ऑफ माय युनिवर्स. आज ती 7 वर्षाची आहे. सो ती जे सांगते ते मी ऐकते. ती धमाली आली आहे माझ्या नाटकात. हो, आली आहे ना. हो, बरोबर. नाचली बिचली पण आहे. त्याच्यामुळे मला तिचा चेहरा. हो, बरोबर बरोबर. पण मला त्यावरनं तुला असं विचारावं असं वाटतं, जे आत्ता ईशा म्हणाली त्यावरनं, की ह्या वयात सुद्धा ही इन्सिक्युरिटी ॲक्टर्सना असते. कारण मुळात ॲक्टर्स इन्सिक्युअर असतात असं म्हटलं जातं. एका विशिष्ट वयानंतर किंवा एका विशिष्ट वय, मी हे करिअरच्या दृष्टीने म्हणते बरं का, की एवढ्या वर्षांच्या करिअर नंतर सुद्धा ॲक्टर्सच्या मनामध्ये ती इन्सिक्युरिटी असते की आपल्याला पुढे काम कसं मिळेल, आपल्याला चांगले पैसे मिळतील की ॲज अन ॲक्टर मुग्धा, यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट जॉब. तुमचा इवन टुडे. येस, इवन टुडे. तुमचा तो जॉब संपला की तुम्ही पुन्हा नव्यानेच सुरुवात करताय. तुम्ही अगेन यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. ॲक्टरला आयुष्यभर स्वतःला प्रूव्ह करायला लागतं. सो दॅट डज नॉट एंड. आणि मला असं वाटतं जोपर्यंत मी काम करते तोपर्यंत मी व्यवस्थित आहे. काम करणं हे माझ्यासाठी काय म्हणायचं, औषध आहे. औषध आहे. औषध आहे. देर इज समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. की मला आज उठून शूटिंगला जायचं आहे किंवा आज मला प्रयोग आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मला ते सगळं आवडतं. म्हणजे मला अजिबात असं नाही वाटत की आई गं आता कोण तयार होणार. मला खूप आवडतं. आता साधा आज तुझ्याकडे यायचं आहे तर मी असं खूप विचार करून आज साडी कुठची नेसायची. मला फार मज्जा येते या सगळ्यात. हो, पण ते म्हणजे तुझ्याकडनं एकदा कधीतरी येऊन तुझं कपाट उघडून काही गोष्टींवर जरूर आहेच माझी नजर. जरूर ये. अगदी मोस्ट वेलकम. मोस्ट वेलकम. कारण तू खूप बारकाईने लक्ष देतेस.
म्हणजे तुला ते खरंच मनापासून आवडतं. हो, मला खूप मनापासून आवडतं. मी कदाचित म्हणूनच ॲक्ट्रेस झाले की मला हे सगळं त्याच्या भोवती असलेलं खूप आवडतं. म्हणजे मला ना आईने कधी लिपस्टिक लावू दिली नाही. तर मी जेव्हा नाटक केलं तेव्हा मला असं वाटलं आता कसं बोलेल, आता मला लिपस्टिक लावायलाच मिळेल. सो मे बी फॉर दॅट ऑर आय डोंट नो. पण अभिनय करणं हे मला आतनच काहीतरी होतं. तर ती त्याच्यामुळे इन्सिक्युरिटी असते का असं मी तुला विचारत होते. मी त्याला इन्सिक्युरिटी नाही म्हणणार. म्हणजे पर से आय एम नॉट इन्सिक्युअर की मला काम येईलच का नाहीच येणार. नाही आलं तर नाही आलं, मला काही तसं वाटणार नाही. पण जे येईल काम ते मी बेस्टच करीन, टू बेस्ट ऑफ माय अबिलिटी. आता कारण ते प्रेशर पण असेल ना गं, की आता तुझ्याकडे आम्ही स्वाती चिटणीस म्हणून बघतो. म्हणजे आता मी जेव्हा तुझं किंवा नीनाताईचं किंवा वंदू मावशीचं किंवा निर्मितीताईचं काम बघायला येते तेव्हा मी घरातलं निघताना या भावनेने निघाले असते की आता मला काहीतरी ग्रेट बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला तो स्कोपच उरलेला नाहीये की आज नाही बरं का प्रयोग. नाही. आणि हे असं होऊही नाही की आज नाही बरं का. दर वेळेला तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रूव्हच करायचं असतं. असं कधीच नाही चालत की तुम्ही आज जरा जाऊ दे कंटाळा, असं नाही. आपण करूच शकत नाही ना. बाबा आता पुढे काय, म्हणजे अभिनया व्यतिरिक्त तुला काही करायला आता वाटतं करावं असं? म्हणजे आता एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून एखादं नाटक आपण दिग्दर्शित करावं? अजिबात नाही वाटत मला. मी खूप आळशी आहे मुग्धा, मी खूप आळशी आहे. म्हणजे एकटी बसले ना की मला असं वाटतं की मी नेव्ही म्हणा किंवा नाटक म्हणा किंवा हे सर्व अनुभव मी एकदा लिहून ठेवायला पाहिजे. कारण ते खूप मनोरंजन करणारे पण आहेत. जसं तू म्हणालीस तसं मला त्या प्रत्येक गोष्टीतली ह्युमर दिसते. तर मला असं वाटतं हे मी लिहायला म्हणजे मी हे स्वतःलाच सांगते की हे ना लिहायला पाहिजे, पण त्याला मुहूर्त नाही लागत. मी मध्ये 6 महिने लोकसत्तेला एक सदर लिहिलं, पण मला त्याचं इतकं टेन्शन यायचं ते द्यायचं आहे तेव्हा की मला असं वाटायचं दरवेळेला आता मी देणार आणि ते रिजेक्ट करणार. ते दरवेळेला घ्यायचे आणि छान आहे म्हणून ते छापलं जायचं. पण मला त्याचा इतका कंटाळा होता की कधी एकदा ते देते असं व्हायचं मला. सो आय डोंट नो. म्हणजे हे अनुभव लिहायला, म्हणजे साधी गोष्ट, माझा नवरा मला असं म्हणायचा की यू मस्ट राईट अ बुक, द मेन इन माय लाईफ आणि इंटू ब्रॅकेट ड्रायव्हर्स. हो अगं बघितलं ना मी, तो ड्रायव्हर किती लिहून घ्यायचीस तू. ते काय त्याचं ते हे असतं ना किलोमीटर, तेव्हा. आता ते काही करत नाही. आता काही करत नाहीस तू? काही करत नाही. बदललीस तू, खूप बदलले. जाऊ दे मरू दे असं म्हणते. पण मला इतके विनोदी ड्रायव्हर्स मिळाले, मला इतके विनोदी मिळालेत की फक्त त्यांच्याबद्दल जरी मी लिहिलं ना तरी एक पुस्तक होईल. खरंच सांगते. ते विनोदी नसतात, तुला विनोद दिसतात त्याच्यातले. हा तुझा आहे. हा असेल. म्हणजे आता एक ड्रायव्हर माझा होता, तो सेम टू सेम लादेन सारखा दिसायचा. अगं खरं सांगते. पण त्याचं तर तोंड पुढे असतं ना, आपण कशाला बघतो सारखं बघायचे मला. आणि तो ना, तो ही वॉज सो प्रोटेक्टिव्ह अबाउट मी की एकदा एक बाईकवाला, आरेमधनं आम्ही चाललो, तो एक बाईकवाले 2 जण आम्हाला असा कट मारून गेले. तर त्याला इतका राग आला, तर तो उतरला, त्या दोघांना खाली खेचलं आणि त्यांना मारत होता. त्यावेळेला मी त्या दोघांना सांगते, अरे देखते क्या हो, तुम्ही मारो ना उसको. अगं काय कॅन यू इमॅजिन दिस? कॅन यू इमॅजिन दिस? असं कोण करतं? एकदा मी त्याला सांगितलं की माझी पर्स ठेवली आहे, तू जरा त्या रूमच्या बाहेर थांब. नंतर बघितलं तर तो असं तिकडे ना फेऱ्या मारत होता. तर मी म्हटलं, अरे वो देख पर्स आहे ना, आणि कुठेतरी असं वेगळीकडेच शूट चाललं होतं. मला मैं देख रहा हूं ना, किसकी हिम्मत है आपके पर्स को हाथ लगाने की.
खूप विनोदी लोक आहेत माझ्या आयुष्यात ड्रायव्हर्स म्हणून, पण मजा आली आहे मला. दे वर ऑल व्हेरी पण एंटरटेनिंग. हे वेगळं होईल ना, म्हणजे बाकी सगळे आपापल्या करिअर बद्दल आणि नाट्य क्षेत्रातल्या आपल्या अनुभवांबद्दल लिहितील. हां, माझ्या आयुष्यातले ड्रायव्हर्स असं कुणीही लिहिलेलं नाहीये. हे वेगळं होईल. म्हणजे माझा जो फारुख म्हणून ड्रायव्हर होता, जेव्हा कोविडचं लॉकडाऊन होतं आणि मला कोविड झालं, करोना झालं, तो माणूस 2दा माझ्यासाठी ते सूप घेऊन आला, पाया सूप. आणि माझा मुलगा सांगतोय की मत आओ फारूक, आतमध्ये तिला कुछ नहीं होता है, मॅडम को ठीक नहीं है. म्हणजे ही माझं त्याचं फार वेगळंच कनेक्शन आहे. तो पाया सूप घेऊन आला, मग त्याला असं कळलं की ती गावठी अंडी खाल्ली तर बरं वाटतं, ती घेऊन आला. सो ही वॉज व्हेरी व्हेरी लव्हिंग. असेही मिळालेत मला, असं नाही की सगळेच विनोदी होते. पण मग जातात का बघ एवढे वेगळे वेगळे यायला? काय आता, त्यांची माझी साथ तेवढीच होती असं म्हणायचं. तो एक ड्रायव्हर होता, तो दामिनीच्या वेळेला जो होता तो तर म्हणजे तो फिरायला जायचा. हा. आठवतं, गाडी सोडून तो समुद्रावर फिरायला जायचा. बर्ड आयलंड मध्ये. आम्ही पॅकअप झाल्यावर वाट बघत बसायचे. हो, हे आठवतंय मला. हा, इधर घुमने को गया था असं सांगायचा. मला सगळे आठवतात. हो, तर त्या 1-1.5 वर्षामध्ये एक 4-5 बदल हो, मला हो, आठवते. हो. एक सकाळी आलेला संध्याकाळी गेला होता. एकाने मला असं सांगितलं, जयपानला शूट करत होते आणि सुनील बर्वेचा फोन आला मला की अगं तुझी हीच गाडी आहे ना. म्हटलं हो, का रे? मला तुझा ड्रायव्हर तुझी गाडी घेऊन गोरेगाव स्टेशनला एका मुलीबरोबर आहे. म्हटलं बरं. मग आम्ही संध्याकाळी निघालो घरी, पॅकअप झालं, घरी आलो. तर मी त्याला विचारलं किधर गए थे गाडी लेके? काही नाही. यंग पोरगा होता. मी म्हटलं काय असतं? म्हटलं आपण एंट्री एक्झिट करतो ना तेव्हा ती साईन असते, ते मला दाखवतात तू किती वेळा बाहेर गेलास. मला हां, वो मेरी फ्रेंड आई थी, उसको कहीं छोड़ना था. तर म्हटलं नाही आजच नाही. आता मी एकदम ठोकली की यापूर्वी गेलेला मला माहिती आहे. मला हा तो. मग मी असं विचारलं की बरं मग तू असं वागलास तर मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू की दिवसभर तू गाडीत असतोस, मी वरती शूटिंग करते, कसा विश्वास ठेवू, मी का ठेवू तुला कामाला? त्याच्यावर तो म्हणाला वैसे भी मुझे आपके पास काम करना ही नहीं है. म्हणजे मला त्यांनी तोही आनंद नाही दिला की मी तुला काढते कामावर. असे भेटलेत कधी तुम्हाला कोणी? नाही. पुढचं सदर तरी निदान या विषयावर नक्की. अर्थात ही गंमत आहे. स्वातीताईकडनं मला कायमच खूप मिळालंय काहीतरी. काय ते मला सांगता येणार नाही, पिनपॉईंट नाही करता येणार. पण तू जसं म्हणालीस ना की तू नशीबवान होतीस, तुला दिग्दर्शक चांगले मिळाले, तशी मी त्याही बाबतीत नशीबवान आहे की मी तुम्हा सगळ्यांबरोबर माझ्या करिअरच्या खूप सुरुवातीच्या काळात काम केलं. म्हणजे पहिल्या मालिकांमध्ये तू बरोबर होतीस, पहिल्या व्यावसायिक नाटकात वंदू मावशी बरोबर होती. तर त्याच्यामुळे फक्त स्टेजवर नाही, अदरवाईज सुद्धा तो वावर किंवा वागणं लोकांबरोबरचं, यातनं खूप शिकण्यासारखं असतं. आणि त्यामुळे ती जी ती परंपरा, त्या परंपरेचा कुठेतरी आपण भाग आहोत असं वाटायला लागतं आणि फार बरं वाटतं. थँक्यू. थँक्यू इथे आलीस आणि थँक्यू तू जशी आहेस तशी आहेस त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मच.